नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. इथे मी गरम मसाला घेतला आहे. बिर्याणी बनवणार आहे आज आपण. इथे राईस मी 2 तास छान भिजत ठेवला आहे. राईस जेवढा छान भिजणार तेवढा छान फुलणार. इथे चिकन घेतलं आहे, त्याला 5 तास मॅरिनेट करत ठेवलं आहे. त्यात धना जिरे पावडर, लाल तिखट, दही, भाजलेला कांदा छान एकदम मस्त मॅरिनेट करून ठेवला आहे. इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना बारीक चॉप करून घेतला. इथे प्रॉपर मी हंडी घेतली आहे, त्याच्यामध्ये जिरं घेतलं आहे, गरम मसाला घेतला आहे. छान भाजलं त्याच्यानंतर मी मस्त कांदा टोमॅटो भाजून घेतला. जे आपण मॅरिनेट केलं आहे ते पण त्याच्यात टाकलं आहे. त्याच्यात परत थोडेसे मसाले मी ॲड केले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता छान एकदम मस्त तेल सुटलं आहे आपल्या ज्या चिकनला आहे. त्याला दम लावला छान राईसला आणि ह्याला तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. मस्त आपली बिर्याणी रेडी झाली आहे, खाण्यासाठी तयार आहे. एकदम छान कलर घेतला, त्याच्यामध्ये तूप, छानपैकी कोथिंबीर, छानपैकी सगळं छान अंडी वगैरे बॉईल करून ठेवले आहे आपण. तूप टाकलं ना तर खूप छान फ्लेवर येतो आणि आपला राईस, आपलं तेल वगैरे सगळं छान क्वालिटीचं आहे. तुम्ही आमच्या लोणावळ्यात कधी फिरायला आल्या असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचं स्वतःचं क्लाउड किचन आहे. माझे हसबंड स्वतः शेफ आहेत. त्यांनी खूप आउट ऑफ इंडिया खूप कामं केली आहे, पण आता आम्ही फक्त ते बोलतात आता फक्त फॅमिलीला टाईम द्यायचा. त्याच्यामुळे आम्ही लोणावळ्यातच, आपल्या लोणावळ्यातच स्वतःचं क्लाउड किचन चालू केलं आहे. तर तुम्हाला काहीही खाऊ वाटलं, कधीही आला तुम्ही, 1 लोक आला, 100 लोक आला बंगलोमध्ये, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी खाली कॅप्शनमध्ये देत आहे. थँक